सर्वांना सप्रेम जय भीम, जय संविधान। लाड बुद्धा टीव्हीच्या माध्यमातून आज संविधानाची सुरक्षितता या विषयावर चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपणा सर्वांना माहीत आहे की भारतामध्ये संविधानावर जे काही उथलपुथल सुरू आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 26 नोव्हेंबर 1949ला संविधान सुपूर्द केलं आणि 26 जानेवारी 1950ला त्याची अंमलबजावणी करण्यात आली आणि 26 जानेवारी हा दिवस स्वतंत्र दिवस, गणतंत्र दिवस म्हणून आपण साजरा केला जातो। भारतीय संविधान हे खूप महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे आणि संविधानाचं एक एक पान खूप महत्त्वाचं आहे आणि त्या अनुषंगाने आज लाड बुद्धा टीव्ही यांच्या माध्यमातून चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलेले। तसंच महाराष्ट्रामध्ये 20 नोव्हेंबरला विधान परिषदेची जे काही निवडणूक आहे आणि त्याला अनुसरूनच आज आपण ह्या चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत चर्चासत्रामध्ये भाग घेणाऱ्या प्रथमतः प्राध्यापिका माधुरी गायधने मॅडम आपल्यासोबत आहेत। सप्रेम जय भीम। साईनाथ ज्युनियर कॉलेजला त्या इतिहास आणि समाजशास्त्राच्या प्राध्यापिका आहेत, सोशल ॲक्टिव्हिस्ट आहेत। लाड बुद्धासोबत 2017ला दीक्षाभूमी येथे जे महिला परिषद राष्ट्रीय लेवलची करण्यात होती त्यामध्ये त्या सक्रिय त्यांचा भाग होता। अशा गायधनी मॅडम यांचं आजच्या क्षणी आम्ही स्वागत करीत आहोत। त्यानंतर जया कलिहारी मॅडम, त्या पण सोशल ॲक्टिव्हिस्ट आहेत, बामसेप आणि इतर संघटनेसोबत जुडलेले आहेत आणि मेडिकल कॉलेजला त्या सर्व्हिस करतात आणि संथागार फाउंडेशन सोबत संविधान जागर ह्या नाट्यामध्ये त्या भूमिका बजवीत आहेत आणि संविधान जागरचे 112 प्रयोग झालेत आणि त्या सुद्धा आजच्या या सत्रामध्ये भाग घेत आहेत। जय भीम आणि आपलं स्वागत। त्यानंतर नंदा पंचभाई मॅडम, त्या विमेन ॲक्टिव्हिस्ट आहेत। संविधान जागर ह्या आमच्या छोट्या नाटिकेमध्ये त्यांनी काम केलेलं आहे बाहेर देशात आणि भारतामध्ये प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्यांचा फार मोठा वाटा आहे। मॅडम आपलं सुद्धा आजच्या या सत्रामध्ये स्वागत करीत आहोत। जय भीम। त्यानंतर मनीषा पाटील मॅडम, बालवाडी ज्या सेविक आहेत, त्यांची जी असोसिएशन आहे महाराष्ट्र राज्याचे त्याच्या व्हाईस प्रेसिडेंट आहेत, उपाध्यक्ष आहेत आणि महिलांच्या अधिकारासाठी हक्कासाठी त्या लढतात, त्यासुद्धा आजच्या ह्या चर्चासत्रामध्ये भाग घेत आहेत। मनीषा मॅडम आपलं सुद्धा आम्ही स्वागत करीत आहोत आणि सर्व नागरिकांना जे काही लाड बुद्धा टीव्ही आजचा हा जो कार्यक्रम आहे लाईव्ह याचं मतलब प्रसारण होत आहे आणि देशामध्ये जे निवडणुकीबद्दलचं जे वातावरण निर्माण झालेलं आहे आणि संविधान म्हणजे काय, संविधानाचे मूल्य काय आहेत, त्याचं महत्त्व काय आहे, व्हॉट इज द युटिलिटी ऑफ कॉन्स्टिट्यूशन, याबद्दल आज आपण थोडी चर्चा करणार आहोत आणि नागरिकांचा काय वाटा आहे, व्हॉट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द सिटीजन्स ऑफ इंडिया, त्यांचा काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे यावर सुद्धा आज आपण चर्चा करणार आहोत। प्रथमतः प्राध्यापिका माधुरी मॅडम यांना मी विचारू शकतो, म्हणजे सांगू शकतो, विचारतो की जे भारतीय संविधानामध्ये सर्वात पहिले प्रिएम्बल आहे, जे प्रास्ताविक आहे, प्रिएम्बल ऑफ कॉन्स्टिट्यूशन, त्याबद्दल आपण आमच्या नागरिकांना आणि जे काही लाड बुद्धा टीव्ही बघतायत त्यांना थोडी माहिती द्यावी। माधुरी गायधने मॅडम। धन्यवाद सर। ॲक्च्युली भारताचं संविधान म्हणजे भारताचा राष्ट्रग्रंथ आहे आणि आज आम्ही लाड बुद्धा टीव्ही चॅनलच्या निमित्ताने काही या ठिकाणी बसलेले आहोत, तेही भारताच्या संविधानाने दिलेल्या अधिकाराने आणि त्यामुळे ते संविधान या देशातील प्रत्येक व्यक्तीसाठी, मग ती महिला असो, पुरुष असो किंवा तृतीयपंथी असो, मग ती व्यक्ती एखाद्या राजवाड्यात जन्माला आली असेल किंवा एखाद्या गावपाड्यामध्ये किंवा आदिवासी समाजात जन्माला आली असेल, ह्या प्रत्येक व्यक्तीसाठी संविधान अत्यंत महत्त्वाचं आहे आणि म्हणून आपण बघतो आहे की संविधान समजावं, पूर्ण संविधान समजत नसेल तर निदान संविधानाचा गाभा काय आहे, संविधान लोकांपर्यंत संविधानाच्या प्रास्ताविकेच्या रूपातून लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जवळपास काही वर्षापूर्वीपासून, जवळपास आता मला वाटते 8 ते 10 वर्ष झालेत आणि लाड बुद्धा टीव्ही चॅनलने यामध्ये बराच सक्रिय सहभाग घेतलेला होता।
त्यावेळेला असलेले इजेट खोब्रागडे सर जे अधिकारी होते, प्रशासकीय अधिकारी, त्यांच्याही प्रयत्नातून आज शाळा कॉलेजमध्ये संविधान प्रास्ताविका वाचली जाते, म्हणून घेतली जाते. तर यामागे काय भूमिका असावी? तर यामागची भूमिका आहे की प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये संविधानाविषयी जागरूकता निर्माण व्हावी. त्या निमित्ताने संविधान काय आहे आणि आपण संविधानाप्रती काय आहोत ही भूमिका त्यांच्यामध्ये निर्माण होणं अत्यंत आवश्यक आहे. ज्याप्रमाणे आपण संविधानाची प्रास्ताविका सुरुवात करताना आम्ही भारताचे लोक ही भूमिका घेतो, आम्ही भारताचे लोक, आणि शेवट करताना स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. म्हणजे आम्ही भारताचे लोक, आमचं संविधान आमच्यासाठी लिहिलं गेलेलं आहे, आमच्या विकासासाठी लिहिल्या गेलेलं आहे, आणि ते संविधान आम्ही आमच्या स्वतःप्रत आम्ही अर्पण करीत आहोत. म्हणजे आमचा मान, आमचा सन्मान जो काही आहे तो संविधान आहे. या संविधानाने आम्हाला खूप काही दिलेलं आहे. काय दिलंय? संविधान म्हणत आहे की समाजवादी, धर्मनिरपेक्ष. संविधानाचा जर आम्ही अभ्यास केला तर संविधानामध्ये कुठेही धर्माचा उहापोह केलेला नाही. तर यामध्ये, या देशामध्ये असलेल्या प्रत्येक धर्माला त्यांनी सारखी जागा संविधानामध्ये दिलेली आहे, सारखे अधिकार दिलेले आहे, प्रत्येकाला आपल्या विकासाची संधी दिलेली आहे. आता आपण बघतो की जनरली लोक ह्या संविधानाचा उपयोग करून बरेचदा कधी कधी संविधानाच्या नावाने सुद्धा बराच वेगवेगळा गदारोळ टाकताना दिसतात आहे. पण संविधान हा धर्मनिरपेक्ष, जेव्हा आम्ही शब्द प्रयोग करतो, या देशामध्ये कोणी बहुसंख्य नाही, कोणी अल्पसंख्य नाही, आणि लिंग किंवा कुठेही जन्माला व्यक्ती असू दे, तो स्त्री असो की पुरुष असो, ह्या संविधानाने आम्हाला दर्जाची समान संधी दिलेली आहे. ज्यामध्ये संविधान आपल्याला असं म्हणतं की आम्हाला त्यांनी विचार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं. आमचं विचार, आज मी जे विचार व्यक्त करते आहे हे संविधानामुळे व्यक्त करते. मला ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य संविधानाने दिलेलं आहे. आम्ही याच्यापूर्वीचा जर विचार केला तर माझ्यासारख्या स्त्रीला असं चार चौघांमध्ये बोलण्याचा अधिकार नव्हताच ना. आम्ही भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी बघा, किंवा संविधान लिहिण्यापूर्वी, काय माझी आई कधी चार चौघांमध्ये कधी जाऊन, किंवा चार माणसं बसलेली आहे त्याच्यामध्ये कधी बोलण्याची तिने हिंमत केली असेल का? कधीच केलेली नाही. पण संविधानाने ते अधिकार आम्हाला, हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे आम्हाला दिलेलं आहे ते संविधानाने दिलेले आहे. याशिवाय संविधान आम्हाला विश्वास आणि श्रद्धा जोपासण्याचं, मी कुठल्याही धर्मात जन्माला आली असेल, माझी जी कोणावर श्रद्धा असेल ते जोपासण्याचा अधिकार मला आहे. या देशामध्ये कोणताही धर्म बहुसंख्य असेल, अल्पसंख्य असेल, तरी अल्पसंख्यांना सुद्धा त्यांची विश्वास, श्रद्धा जोपासण्याचा अधिकार आहे. बहुसंख्यांना सुद्धा अधिकार आहे. कोणावरही आपल्याला टीका टिप्पण करण्याचा अधिकार नाही. प्रत्येकाने आपापल्या कुटुंबात आपापल्या स्वतःच्या स्वातंत्र्याने त्याचं जतन करण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे. आणि विशेष म्हणजे दर्जाची व संधीची समानता. आम्ही जर आर्टिकल 14, 15 आणि 16चा जरी आम्ही विचार केला तर आम्हाला आर्टिकल 15 घटनेने काय म्हणतो आहे, तर कायद्यापुढे समानता. म्हणजे मी कुठल्याही धर्मात जन्माला आली असेल, मी स्त्री असेल नाहीतर पुरुष असेल, मी कोणी असेल तरी सुद्धा कायदा माझ्याकडे समानतेने बघेल. म्हणजे कायद्यापुढे मी समान असेल, माझा अधिकार समान आहे. मी स्त्री आहे म्हणून मला तो नाकारण्यात येणार नाही, आणि पुरुष आहे म्हणून तो दिला जाणार नाही. मी एखाद्या उच्च जातीत जन्माला आली म्हणून मला अधिकार मोठे असावेत, कायद्याने माझ्याकडे एक वेगळ्या दृष्टीने बघावं, आणि मी निम्न समाजात जन्माला आली म्हणून कायद्याने माझ्याकडे दुजाभाव करावा, असं अजिबात संविधान सांगत नाही. हे आर्टिकल 14 आम्हाला कायद्यापुढे समानता देते. त्याच्यानंतर आम्ही आर्टिकल 15चे मी 2-3च आर्टिकलच्या या ठिकाणी उहापोह करते, कारण याने आम्हाला दर्जाची आणि संधीची समानता कशी दिलेली आहे. आर्टिकल 15 आम्हाला धर्म, वंश, जात, लिंग या आधारावर कुठलाही भेदभाव केला जाणार नाही. मी लिंग ह्या दृष्टिकोनातून जर विचार केला, मी स्त्री आहे या नात्याने सुद्धा या ठिकाणी संविधानकारांनी संविधानामध्ये आम्हाला सारखे अधिकार दिलेले आहेत. म्हणजे काय, समजा मी पुरुषाच्या बरोबरीने शिकलेली असेल, पुरुषाच्या बरोबरीने मी एखादं डिग्री प्राप्त केली असेल, आणि एखाद्या ठिकाणी माझ्या डिग्रीसाठी किंवा माझ्या त्या याच्यानुसार जर जागा असेल तर मी पुरुषाच्या बरोबरीने
त्या ठिकाणी अप्लाय करू शकते आणि मी लायबल असेल तर ती जागा घेऊ शकते. ते करत असताना मला कुठल्याही पद्धतीने भेदभाव नाही की जेवढा पुरुषाला त्या ठिकाणी पगार मिळतोय तेवढाच मला सुद्धा मिळतोय. हा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समान संधी देत असताना आम्हाला दिलेला आहे संविधानामध्ये. आणि म्हणून या ठिकाणी आर्टिकल 15 अत्यंत महत्त्वाचे ठरते. आज आपण बघतो की एका कालावधीमध्ये अगदी श्रीमंतांचे म्हणजे राजाच्या घरी जन्माला आलेला मुलगा राजपुत्र असायचा. आजची भूमिका ही राजेशाही नाही राहिली. तर आज आमच्या या देशाचा जर नायक जन्माला येत असेल तर तो मतदान पेटीतून जन्माला येतो आहे. म्हणजे आता गर्भातून तो जन्माला येत नाही, म्हणजे वंश परंपरेने त्याला ती भूमिका मिळत नाही, तर संविधानाने आम्हाला दिलेल्या वोट बँकने तो अधिकार आम्ही ती व्यक्ती निवडून देतो आहे. ही दर्जाची आणि संधीची समानता देत असताना आर्टिकल 16 मध्ये संविधान आम्हाला म्हणतो आहे की राज्य त्यांच्या नियोजन पद्धतीमध्ये कुठल्याही पद्धतीने कुठल्याही आधारावर, मग धर्म असो, लिंग असो, जात असो किंवा वंश असो किंवा पंथ असो, या आधारावर कुठलाही भेदभाव करणार नाही. म्हणजे राज्याच्या ज्या नियोजित क्षेत्र आहेत त्या ठिकाणी काम करताना कुठलाही राज्य ते आदिवासी आहे का किंवा ती शूद्र आहे का, ती वर्णात कुठे आहे, ती कुठल्या जातीचे आहे, कुठल्या धर्माचे आहे, याचा विचार न करता तर संविधानाच्या दिलेल्या अधिकाराने त्या संविधानाला धरून ती जर त्या ठिकाणी त्या जागेसाठी लायबल असेल, त्या नियोजन क्षेत्रासाठी लायबल असेल, तर ते क्षेत्र तिला काबीज करता येतं. हे सर्व अधिकार म्हणजे ही दर्जाची आणि संधीची समानता आहे आम्हाला. म्हणजे आज आम्ही आमच्या त्याचा मी कुठे एखाद्या रिक्षा चालकाच्या घरात किंवा एखाद्या आदिवासी पाड्यात जरी जन्माला आले असेल, पण मी शिक्षणाने माझी शिक्षणाची संधी मला मिळालेली आहे आणि त्या शिक्षणामुळे मी माझ्या त्या संधीचा फायदा घेत मी माझा दर्जा वाढवू शकते. या देशातील प्रत्येक व्यक्तीला ही दर्जाची आणि संधीची समानता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या रूपाने आम्हाला दिलेली आहे. या संविधानामुळे आमची व्यक्तीची प्रतिष्ठा सर्वांमध्ये आम्हाला स्वतःची प्रतिष्ठा प्राप्त करण्याचा आम्हाला अधिकार प्राप्त झालेला आहे. एका काळात आम्हाला कुठली प्रतिष्ठा होती? कुठलीच प्रतिष्ठा नव्हती. आम्हाला आमच्या कुटुंबातही प्रतिष्ठा नव्हती. नवरा आम्हाला आमच्या पोरीचं लग्न जर करत असेल तर आम्हाला विचारच सुद्धा नव्हता की तुझ्या मुलीचं लग्न करतो आहे तर तुला हे स्थळ पसंत आहे का. मग आमचं स्थळ पसंत करण्याचं तर दूरच राहिलंय. पण आज आपण बघतो आहे की आज आम्हाला हे सगळे अधिकार किंवा आम्ही अधिकार हे घेतो आहे, तर हे कशामुळे घेतोय? कारण संविधान आमच्या पाठीशी आहे. आज जर आमच्या मनाविरुद्ध जर एखादं काम होत असेल तर आम्हाला पटकन आम्ही कायद्याचा विचार करतो किंवा कायद्याकडे धाव घेतो. म्हणजे संविधानाने आम्हाला ते अधिकार दिलेले, आम्हाला आमची स्वतःची प्रतिष्ठा टिकवून ठेवण्याचा अधिकार, ते त्या प्रतिष्ठेला वाढवण्याचा अधिकार, ती मिळवण्याचा अधिकार संविधानाने आम्हाला दिलेला आहे. या संविधानाने राष्ट्रीय एकात्मता जपलेली आहे, हेही आम्हाला विसरून चालणार नाही. आज धर्माधर्माच्या जातीजातीच्या नावाने जरी ही लोक म्हणजे अगदी स्वतःला कुठेतरी एक देशाचे नायक समजणारेच म्हणायला हरकत नाही. ही लोक कुठेतरी जातीच्या नावाने आपलं राजकारण करतात आहे. पण संविधान राष्ट्रीय एकात्मता देतो आहे. आम्हाला एकात्मतेचा, ह्या बंधुतेचाही आम्हाला आदर करता यायला पाहिजे. म्हणजे संविधानाने जर असं विचार केला तर संविधान हे आमचं संविधान, आमच्या स्वाभिमानासाठी असलेलं, आमचा अभिमान असलेलं, आमची प्रतिष्ठा असलेलं हे संविधान आम्हाला आमच्यासाठी टिकवून ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे, असं मला या प्रसंगी सांगावंसं वाटतं. ही प्रास्ताविका आम्हाला संपूर्ण संविधानाचं सार देत आहे आणि म्हणून आम्हाला संविधानाकडे आणि त्या संविधानाच्या सुरक्षिततेसाठी स्वतःला सबळ करणं अत्यंत महत्त्वाचं आहे, असं मला या ठिकाणी निश्चित रूपाने सांगावंसं वाटतं. धन्यवाद डॉक्टर माधुरी मॅडम. आपण प्रास्ताविका प्रिएम्बलबद्दल खूप विस्तृत माहिती दिलेली आहे आणि मी या संदर्भामध्ये आपल्याला सध्या जे विधानसभेचं जे इलेक्शन आहे 20 नोव्हेंबरला, प्रास्ताविका आणि विधानसभेचं जे निवडणूक आहे आणि जे काही कॅन्डिडेट आहेत या संदर्भामध्ये त्यांना आपण आपण एक सल्ला देऊ शकाल? आपण 2 शब्द आपण यावर प्रकाश टाकावा. हा प्रश्न चांगलाही विचारला, पण उत्तर देताना जरा विचार करावा लागेल. पण मी अगदी बिनधास्त संविधानाच्या अधिकाराने मी उत्तर देईल याचं.
आता नुकत्याच विधानसभा निवडणूक आहेत. एका कालावधीमध्ये याच संविधानाला बदलवण्याची भाषा पण या देशात होऊन गेलेली आहे आणि केली पण जात आहे. आणि आता हेच संविधान हातामध्ये घेऊन लोकांमध्ये परत आम्ही संविधान वाचवणार, हा पक्ष संविधानासाठी कुठेतरी संविधान बुडवायला लागलाय असे एकमेकांवर गदारोळ होताना दिसतंय. आता भूमिका आमची महत्वाची आहे, कारण संविधानाची सुरक्षितता कोण करणार, तर या ठिकाणी सर्वात महत्वाची भूमिका असते फुले शाहू आंबेडकरी विचाराने तो जागृत झालेला जो पुरोगामी वर्ग असतो, हा पुरोगामी वर्ग हा सहसा संविधानाचा विचार जास्त करतो. आणि आता ह्या पुरोगामी वर्गाला जागृत होणं आणि इतरांनाही जागृत करणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण आता काय झालेलं आहे की आता मात्र ह्या संविधानाचं पुस्तक घेऊन जो तो उठायला लागलेला आहे. कोणी एखादा व्यक्ती संविधानाचं पुस्तक घेऊन किंवा संविधानाचं एखादं प्रेअम्बल घेऊन लोकांमध्ये जे फिरतो तर कोणी त्याला त्याच्यावर आरोपही केलं जातं की नक्षलवाद्यांच्या ग्रुपमध्ये आलेला आहे, असाही आरोप केला जातं. संविधानाची भाषा बदलवण्याची केली जाते आणि त्यावर बोललं जातं, तर मग त्याला थोडंसं शब्दप्रयोग ते फार सुंदरही करताना दिसतात. आहे मला या ठिकाणी तो शब्दप्रयोग सांगावा असं वाटेल, फेक नॅरेटिव्ह, अशा पद्धतीचे शब्द. फेक नॅरेटिव्ह म्हणजे जे वास्तव नाहीत ते. आता प्रश्न मला या ठिकाणी विचारा होतो की फेक नॅरेटिव्ह म्हणजे तुम्हाला संविधान बदलवणे इतकं साधं सोपं नाही आहे आणि ती भाषा करतो, आपणच करतो आणि मग आपणच आपल्यासाठी फेक नॅरेटिव्ह म्हणून लोकांपुढे येत असतो. आता जनता थोडीशी जागृत झालेली आहे. एका आणि याचं आपल्याला त्याचं हेही मिळालेलं आहे की आता होणाऱ्या जे आता 2022 मध्ये जे लोकसभेचं निवडणूक झालेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला उत्तरही मिळालेलं आहे की ज्या पद्धतीने संविधान बदलण्याची भाषा बोलल्या गेलेली होती, जनसामान्यांमध्ये कुठेतरी ती जागृती निर्माण झाली आणि त्याचं उत्तर त्या निमित्ताने मिळालेलं आहे. संविधान बदलणं किंवा संविधान बदलण्याची भाषा करणं म्हणजे या देशातील प्रत्येक व्यक्तीचा अपमान करणं आहे. आज माझा विकास आहे तो संविधानामुळे आहे आणि जर ही संविधानाची भाषा बदलण्याची लोक जर भाषा करत असतील तर माझ्या विकासाला, माझ्या प्रतिष्ठेला, माझ्या आत्मसन्मानाला कुठेतरी धक्का आहे. आणि म्हणून आता ह्या निवडणुकांच्या निमित्ताने आम्हाला जागृत होणं महत्वाचं आहे की आता आम्हाला विचार करणं महत्वाचं आहे की संविधानाच्या दृष्टिकोनातून कोण नेता, कोण व्यक्ती हा आम्हाला अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. आणि त्याच पद्धतीने आम्हाला आमचं बाबासाहेबांनी दिलेलं जे वोट आहे किंवा जे मताचा अधिकार आहे तो आम्हाला अत्यंत विचारपूर्वक त्या पेटीमध्ये टाकावं लागणार आहे. थँक्यू व्हेरी मच. संविधानाने प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे आणि तो प्रत्येकाने त्याची अंमलबजावणी करायलाच पाहिजे, हा पण संदेश खूप महत्त्वाचा आहे. आणि संविधान बदलण्याची जी काही भाषा करतात त्याबद्दल सुद्धा प्राध्यापिका माधुरी मॅडम यांनी छान विश्लेषण केलेलं आहे. धन्यवाद माधुरीजी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी संविधानामध्ये प्रावधान केलेलं आहे. तरी पण तेव्हाच्या काळात जेव्हा बाबासाहेबांनी महिलांसाठी प्रोव्हिजन केलेलं होतं त्यासाठी त्या देशातील काही महिला आहेत उच्चभ्रू समाजातील, त्यांनी विरोध केला की ही आमच्या धर्मावर बाबासाहेब आंबेडकर हल्ला करीत आहेत. तरी पण या संविधानामुळे महिलांना अधिकार मिळालेले आहेत आणि संविधानामध्ये काय प्रोव्हिजन केलेले आहे तर नंदा पंचभाई मॅडम या संविधान आमच्या जागरमध्ये काम करतात. मी त्यांना विनंती करतो की महिलांसाठी जे काही प्रेज्युडाइस आहेत लोकांमध्ये आपण जे अधिकार दिलेले आहेत त्यावर आपण प्रकाश टाकावा. नंदा पंचभाई मॅडम. धन्यवाद सर. सर्वप्रथम हॅलो. सर्वप्रथम मी लाडबुद्धा टीव्हीचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करते. त्यांनी संविधानावर आज या ठिकाणी एवढा सुंदर चर्चासत्राचे आयोजन केलेले आहे त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देते. सर, संविधानामध्ये महिलांना अनुच्छेद 23 नुसार बऱ्याच प्रकारचे अधिकार दिलेले आहेत. तर या ठिकाणी मी महिलांना कोणते कोणते अधिकार दिलेले आहेत ते सांगण्याचा प्रयत्न करते. पहिला अधिकार आहे समान वेतन.
दुसरा आहे प्रतिष्ठा व सन्मानाचा अधिकार. तिसरा आहे महिलांचा सार्वजनिक ठिकाणी अपमान करू नये. चौथा आहे ऑफिस व कामाच्या ठिकाणी महिलांचा सन्मान करणे आणि सुरक्षा करणे. पाचवा आहे घरेलू हिंसेविरुद्ध त्यांना अधिकार दिलेले आहेत. सहावा आहे कुठल्याही महिलेची ओळख सार्वजनिक करू नये. सातवा आहे मुक्त कानूनी मदत. आणि आठवा आहे रात्री महिलांना अटक करता येणार नाही. त्याचप्रमाणे व्हर्च्युअल रिपोर्ट करण्याचा सुद्धा महिलांना अधिकार दिलेला आहे. तर अशा प्रकारचे अधिकार महिलांना संविधानाने दिलेले आहेत. धन्यवाद नंदा मॅडम. महिलांसाठी एवढं प्रोव्हिजन केलेलं आहे, त्यांची सुरक्षितता. तरी पण देशामध्ये आपण बघतो आहोत, मणिपूर असेल किंवा महाराष्ट्रामध्ये सुद्धा महिलांवर जे काही अत्याचार होत आहेत आणि त्यामध्ये जे काही संविधानाचं रक्षण करणारी जी यंत्रणा आहे, कुठेतरी त्यांनी याचा अभ्यास करायला पाहिजे. आणि लोकांनी सुद्धा जागृत होऊन जे काही प्रशासक आहेत किंवा ॲडमिनिस्ट्रेटर आहेत किंवा सत्तेवर बसणारे जे काही लोक आहेत यांना प्रश्न विचारायला पाहिजे. हे खूप महत्त्वाचा विषय आहे. अजून यावर जागृती होणे खूप महत्त्वाचे आहे. धन्यवाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी SC ST आणि OBC यांच्यासाठी संविधानामध्ये प्रोव्हिजन केलेलं आहे. आणि ह्या वर्गातील हजारो वर्षापासून जे अंधकारामध्ये पडलेले होते त्यांना समानतेचा दर्जा मिळाला पाहिजे. इक्वॅलिटी फ्रॅटर्निटी जे काही म्हणतो आपण, मिळायला पाहिजे. यासाठी मला वाटते बाबासाहेबांनी यांच्या उत्थानासाठी एक प्रोव्हिजन केलेले आहे. आणि इतर मुस्लिम, हिंदू, ख्रिश्चन सर्व टॅलेंटेड लोक असताना सर्वांना कसं बाबासाहेबांनी समजवलं असेल. आणि या जे कितीतरी वर्षापासनं जो डिप्रेस्ड वर्ग होता, एक्सप्लॉइटेड वर्ग होता, त्यांच्यासाठी त्यांनी प्रोव्हिजन केलेली आहे. आणि जे काही सत्तेवर असणारे लीडर आहेत अजूनही एवढ्या वर्षापासनं त्यांच्या मनामध्ये अजूनही जे काही प्रेज्युडाइस आहे त्यांच्याबद्दल या वर्गाचं उत्थान व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे ही अजून त्यांच्यामध्ये शंका आहे. आणि या देशामध्ये त्यामुळेच एक वर्गभेद सुद्धा सुरू आहे. तर मला वाटते संविधानमध्ये जे काही प्रोव्हिजन केलेलं आहे त्याबद्दल SC ST आणि OBC यांच्यासाठी जे काही प्रोव्हिजन केलेले आहे त्याबद्दल तुला दिलेलं आहे, त्याबद्दल माहिती जया कलिहारी मॅडम आहेत, त्या मला वाटते यावर प्रकाश टाकतील. धन्यवाद सर. सर्वप्रथम लाडबुद्धा चॅनलचे मी धन्यवाद करते की विधानसभा इलेक्शनच्या आधी हे संविधानावर हे चर्चासत्र ठेवलेले आहे, त्याबद्दल त्यांचे मी धन्यवाद व्यक्त करते. संविधानामध्ये SC ST OBC साठी अनेक कलमे तयार केलेली आहे. सर्वप्रथम जेव्हा संविधान 26 जानेवारी 1950ला लागू झालं तेव्हा संविधानामध्ये 395 कलमे संविधानामध्ये नमूद केलेली आहेत आणि आजपर्यंत 448 कलमे संविधानामध्ये तयार झालेली आहेत. संविधानामध्ये याचा प्रावधान दिलेला आहे की प्रत्येक वर्गाच्या उत्थानासाठी, प्रत्येक लोकांच्या, जनतेच्या उत्थानासाठी आपण नियम तयार करू शकतो आणि ते तयार झालेली आहेत. तर SC ST OBCंना अनेक क्षेत्रामध्ये आरक्षणाच्या मार्फत सर्व अधिकार मिळालेले आहेत, नोकऱ्या मिळालेल्या आहेत आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रियांचा सुद्धा उद्धार झालेला आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रिया आज समोर आलेल्या आहे आणि ते म्हणजे संविधानाच्या या प्रावधानामुळेच. धन्यवाद मॅडम. आपण मला थोडं सांगायचं होतं की बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त बाबासाहेब आंबेडकर ही वॉज बिलॉंग टू शेड्यूल कास्ट म्हणून असं नाही की त्यांनी शेड्यूल कास्टच्या लोकांसाठीच प्रावधान केलेलं आहे. त्यांनी 340 कलम OBC साठी लिहिलेलं आहे, 341 कलम शेड्यूल कास्टसाठी आणि 342 कलम शेड्यूल ट्राईबसाठी ह्या लोकांचं उत्थान होण्यासाठी केलेलं आहे. आणि जेव्हापासून संविधान ह्या देशामध्ये लागू झालेलं आहे तेव्हापासून जे स्वर्ण समाजाचे लोक आहेत
त्यांच्या पोटामध्ये दुखू लागलेलं आहे आणि त्यामुळेच ह्या वर्गाला जे काही स्कॉलरशिप असेल, शिक्षणासाठी जे काही प्रावधान केलेलं असेल आणि सुप्रीम कोर्टाचे वकील असतील, जजेस असतील, प्राचार्य असतील, हे झालेलं त्यांना मला वाटते आवडत नाही आणि त्यामुळे त्यांनी त्यामध्ये कर्टेल केलेलं आहे. आता गव्हर्नमेंटच्या जे ऑफिसेस आहेत त्यामध्ये त्यांनी बरंचसं पोस्टिंगचं कमी केलेलं आहे आणि जे काही गव्हर्नमेंट ऑफिसेस आहेत ते त्यांनी बंद करून आता प्रायव्हेटायझेशन सुरू केलेलं आहे. त्यामुळे SC, ST आणि OBC यांचं फार मोठं नुकसान आहे. तर ह्या वर्गाने सुद्धा याचा विचार करायला पाहिजे, मला असं वाटते. धन्यवाद जया मॅडम. यानंतर मनीषा पाटील मॅडम आहेत. मी त्यांना महिलांबद्दलच काय प्रोव्हिजन संविधानामध्ये आहे आणि त्या महिलांच्यासाठी काम करतात. त्या महिलांच्या बालवाडी जी काही असोसिएशन आहे महाराष्ट्राची, ज्याच्या व्हाईस प्रेसिडेंट आहेत, तर मी त्यांना त्याबद्दल आपले विचार व्यक्त करण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद सर. सर्वात प्रथम मी लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनल यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते की त्यांनी माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला हा मंच उपलब्ध करून दिला आणि मी आपले विचार आपल्यासमोर व्यक्त करत आहे. संविधानामध्ये महिलांना समान अधिकार दिलेले आहेत. तर आता निवडणूक आहे, 2024ला विधानसभेची निवडणूक येत आहे. तर महिलांना समान महिला 50% आरक्षण द्यायला पाहिजे. 50% महिला वर्ग आणि 50% पुरुष वर्ग अशी संविधानामध्ये तरतूद केलेली आहे. तर ही संधी द्यायला पाहिजे महिलांना असं मला वाटते. जे कोणी पार्टी असेल, जे पक्ष आहेत, त्यांनी याचा विचार करायला पाहिजे. तसेच महिलांचे संरक्षण, जो व्यक्ती निवडणुकीमध्ये उभा राहणार त्या व्यक्तीनी आपल्या याच्यामध्ये जाहीरनाम्यामध्ये अशी लिहायला पाहिजे की महिलांची सुरक्षा करणार आणि त्याची अंमलबजावणी करणार. धन्यवाद. महिलांची सुरक्षा खूप देशामध्ये महत्त्वाची आहे. खूप बलात्कार आणि बऱ्याचशा किडनॅपच्या केस होत आहेत आणि ज्यांच्याकडे पैसा आहे, जे उच्चवर्गीय महिला आहेत, त्यांना लवकर न्याय मिळतो आणि गरीब ज्या महिला आहेत त्यांच्यावर अत्याचार होतात. मग ते उत्तर प्रदेशची घटना असेल, महाराष्ट्राची असेल, तर हे जे आहे न्याय आहे, अन्याय आहे, हा अन्याय कुठेतरी बंद व्हायला पाहिजे. आणि जे काही निवडून येतात लोक, आता विधानसभेची इलेक्शन आहे, निवडणूक आहे, त्यामध्ये त्या लोकांना आपण पण विचार करायला पाहिजे की तुम्ही महिलांच्या सुरक्षेसाठी काही करणार का. तर यावर सुद्धा मला वाटते की आपण नागरिकांनी विचार करायला पाहिजे देशातील आणि अशाच व्यक्तीचं आपण सिलेक्शन करायला, त्याला मतदान करायला पाहिजे. शेवटचा म्हणजे मी एक प्रश्न प्राध्यापक माधुरी मॅडमला विचारतो. जे काही इलेक्शनमध्ये उभे राहतात कॅन्डिडेट आणि त्याच्यात ते क्वालिफाईड आहेत की नाही आहेत माहीत नाही, परंतु जेव्हा ते पोस्टवर जातात आणि काही वर्षानंतर समाजासाठी, देशासाठी काही न करतात, त्यांची जी मालमत्ता असते ते खूप असते. तर आपण यावर काय करू शकाल आणि कशा प्रकारे आपण नागरिकांनी एक आदर्श लीडर म्हणून किंवा कोणाला मतदान द्यायचं याबद्दल आपण आपले मत व्यक्त करावं. माधुरी मॅडम. प्रश्न असा आहे की एखादा व्यक्ती निवडून गेल्यानंतर त्याच्या संपत्तीत खूप भर पडते. तर आता आपण काय करू शकणार, जनता काय करू शकणार, हा एक फार मोठा प्रश्न आहे. या संदर्भामध्ये जर विचार केला तर जो आम्ही निवडून देणारा जो नायक आहे, ह्या नायकांनी या संदर्भामध्ये विचार जास्त करायला पाहिजे की हे असं का होतं. म्हणजे कालपर्यंत झोपडीत राहणारा व्यक्ती जेव्हा निवडून येतो आहे तर 5 वर्षामध्ये त्याचा बंगला आणि इम्पोर्टेड सगळं सामान त्याच्या घरी येतं आहे आणि आम्ही मात्र हवालदिलच होतो आहे. म्हणजे कुठेतरी आम्ही असं वाटतं की संविधानाने दिलेल्या ह्या मताच्या अधिकाराचा वापर आमचा कुठेतरी चुकीच्या पद्धतीने होतो आहे. आणि मग आमचेही सारखे काही जी चांगली लोक असतात हे अशाही लोकांच्या पाठीशी उभे राहतात. तर त्याही वेळेला अशा वेळेला आमच्यासारख्या लोकांनी, जनतेने पण हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की कालपर्यंत असलेला व्यक्ती हा जर आज लाखाची संपत्ती सांगतो, 5 वर्षात करोडो सांगतो, नंतर लगेच मोठी होते, ही कोणाची संपत्ती आहे, कुठून आलेली आहे.
आणि मग ज्या वेळेला निवडून आले की मग विरोधी पक्षावर त्याचे गदारोळ होतात, तो पक्ष गेला की त्याच्याने मग पक्षाच्या अगदी फाटाफुटी होतात आणि यात आमच्यासारखी जनता भरडली जाते. या ठिकाणी आपण बघतो की कुठेतरी ह्या पैशाचा जो वापर आमच्या विकासासाठी, आमच्या देशाच्या विकासासाठी, आमच्या विद्यार्थ्यांच्या विकासासाठी व्हायला पाहिजे, त्या पैशाचा वापर केवळ नेत्यांची घरं आणि त्यांच्या नातेवाईकांची घरं भरण्यासाठीच होतोय की काय असं वाटतं. उदाहरणादाखल जर मला असं सांगावं असं वाटलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये विद्यार्थ्यांना परदेशात शिकवण्यासाठी शिष्यवृत्तीची योजना केली. तो अधिकार आरक्षण आपण बघतोय, आम्हाला शिक्षणाची समान संधी ती दिलेली आहे. आज आपण बघतोय की आमचे जे समान संधीचे अधिकारी कुठल्या ना कुठल्या रूपाने, ते कळत पण नाही जनतेला की ते कशा पद्धतीने त्यात फारकत केली जाते बा. म्हणून जे आमचे समान संधीचे अधिकार आहेत, हे समान संधीचे अधिकार डावलून कुठेतरी नवीन अशा पद्धतीची शैक्षणिक प्रणाली निर्माण केली जाते की तिथे सर्वसामान्य जनता त्या प्रणालीकडे जाते. मग जी गव्हर्नमेंटची शैक्षणिक प्रणाली आहे, ती प्रणाली आम्ही जो पैसा देतो त्या पैशाच्या कराच्या रूपाने जे आम्ही भरतो, ती शैक्षणिक प्रणाली त्यांनी योग्य पद्धतीने करायला पाहिजे. ती शैक्षणिक प्रणाली, कारण ही शिक्षण प्रणाली या देशातील भारताचे भावी नागरिक, भारताचा नायक निर्माण करीत असते. पण ही शिक्षण प्रणालीच कुठेतरी अगदी नेस्तनाबूत करण्याच्या मार्गाकडे हे सरकार किंवा आजचं हे सगळं विपर्यास करणारं आंदोलन, आपण म्हणून संविधान विरोधी काम करणारं आंदोलन सुरू झालेलं आहे. अशा वेळेला मला असं सांगावं वाटतं की हे कोण करेल हे म्हणणं म्हणजे हे माझ्याही हातात नाही आणि पूर्णपणे जनतेच्याही हातात नाही. पण मी काहीच करू शकत नाही असंही म्हणू शकत नाही, कारण अशा ही लोक कोण आहेत, हे खरोखरच आम्हाला चांगलं नेतृत्व देऊ शकतील का, हे माझ्या देशाच्या विकासासाठी, माझ्या देशातील विद्यार्थ्यांच्या, माझ्या देशातील मुलांच्या विकासासाठी खरोखरच चांगलं कार्य करू शकतं का, याचा विचार करून आपल्याला आज मला असं वाटतं की याचा विचार त्यांनी करायला पाहिजे. आणि त्या विचार करून आम्ही जर त्या नेत्याला निवडून दिलं तर अधिक चांगलं होईल. म्हणजे हा पैसा आम्हाला जागृत राहूनच विचार करावा लागेल की माझ्या पैशाचा उपयोग हा निवडून येणारा नेता खोक्याच्या रूपाने कुठे कुठे वाटून राहिलेला आहे, इकडे पण लक्ष देणं अत्यंत महत्वाचं आहे. थँक्यू व्हेरी मच प्राध्यापिक माधुरी मॅडम. सध्या जे विधानसभेचे इलेक्शन आहे, निवडणूक आहे, आणि त्या संदर्भात कॅन्डिडेट कसा असावा, त्याचं कॅरेक्टर कसं असावं, तो फक्त पैशाच्या कमाईसाठीच तो निवडणुकीमध्ये उभा राहतो की काय, आणि समाजामध्ये जे काही रिझर्वेशन आहे, विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम आहेत, महिलांच्या प्रॉब्लेम आहेत, समाजातील जे काही बेसिक नीड्स आहेत, याकडे तो लोक खरंच देणार की काय, अशाच मला वाटते नेत्याची आपण निवड करायला पाहिजे आणि त्याला आपण मतदान करायला पाहिजे. त्यासाठी कोणी नाही तर एक मला वाटते पीपल आर रिस्पॉन्सिबल फॉर दॅट. दे आर नॉट आस्किंग आफ्टर इलेक्शन, दे जस्ट वॉन्ट टू स्लीप इट. प्रत्येकाने त्या नॉमिनेशन फॉर्म जे काही भरलेलं असेल ते घेऊन त्याच्या घरी जायला पाहिजे आपण लोकांनी, आणि एक एक काम तो करतो का, एज्युकेशन बद्दल, महिलांबद्दल प्रश्न विचारायला पाहिजे. आपण काहीच करत नाही, विचारत नाही. तर यासाठी लोकांनी सुद्धा, लोकांचा फार मोठा रोल आहे, अँड दॅट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द पीपल अँड सिटीजन्स ऑफ इंडिया. मला वाटते की लोकांनी हे भूमिका करायला पाहिजे. शेवटचा म्हणजे मला वाटते महिलांबद्दल आणि सध्याचं जे निवडणूक आहे याबद्दल जया कलिहारी मॅडम यांना त्यांनी त्यांचं मत व्यक्त करावं की सध्या जे निवडणूक आहे विधानसभेची, याबद्दल आपलं मत काय आणि खास महिलांचा रोल काय आहे, आपण व्यक्त करावं. आता हे इलेक्शन सुरू आहे आणि सगळ्या लोकांमध्ये उत्सुकता आहेत की आपण कुण्या उमेदवाराला निवडून द्यायचं. तर महिलांची जबाबदारी आहे. 50% महिला आपण या देशामध्ये राहतो आणि आपल्याला जर समान आणि चांगलं जगणं पाहिजे असेल तर आपल्या मताचा, संविधानिक मताचा उमेदवार संसदेमध्ये निवडून देणे हे फारच आपली महिलांची जबाबदारी आहे असं मला वाटते. आणि जो खरंच ग्राउंड लेवलवर काम करतो, लोकांचे समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो, अशाच उमेदवाराला आपण निवडून द्यावे अशी मला सर्व महिलांना मी आवाहन करेल की
संविधानावर जो जागतो आणि बोलतो आणि संविधान वाचवण्याचा प्रयत्न करतो, त्याची जनजागृती करतो, अशा उमेदवाराला जर आपण निवडून दिलं तर आपले हक्क आणि अधिकार सुरक्षित राहतील असे मला वाटते. धन्यवाद जया कलिहरी मॅडम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 26 नोव्हेंबर 1949ला संसदमध्ये जे त्यांचं स्पीच होतं आणि त्यामध्ये लोकांना सांगितलं कि ये संविधान मैंने बहुत ही मेहनत से लिखा है, ये मैंने जो कारवा है बहुत यहाँ तक लाया है और इसको आप आगे नहीं ले जाते तो पीछे मत ले जाना. परंतु संविधानाला एवढे वर्ष झालेत आणि जे काही संविधानामध्ये प्रोव्हिजन केलेलं आहे, प्रावधान केलेलं आहे, त्यामध्ये एक एक त्याचा पुर्जा मला वाटते कमी होऊन राहिलेला आहे. गव्हर्नमेंट असेल, सेंट्रल गव्हर्नमेंट, केंद्र सरकारचे जे काही ऑफिसेस असतील, शाळा असतील, महाराष्ट्रामध्ये 65,000 शाळा बंद झालेल्या आहेत. आपल्याला शिक्षण, पाणी, म्हणजे निवारा आणि अन्न ह्या बेसिक गरजा आहेत. अजूनही लोक रस्त्यावर राहतात, अन्न मिळत नाही. तर यासाठी जे काही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उभे राहणारे आमचे बांधव आहेत, भगिनी आहेत, त्यांनी याचा विचार करायला पाहिजे की आपण अजूनही संविधानाला सुरुवात केलेली नाही, इम्प्लिमेंट केलेलं नाही. ते आमच्यासाठी आहे, सुरक्षितेसाठी आहे, देशाच्या कल्याणासाठी आहे. त्याचा विचार करून त्यांनी निवडणूक मला वाटते आणि जे काही पब्लिक आहे, लोक आहेत, त्यांनी याचा विचार करून अशाच कॅन्डिडेटला, अशाच व्यक्तीला आपण मतदान करायला पाहिजे. आजचा जो कार्यक्रम आहे लाल बुद्धा टीव्ही यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला होता. मी M.A. जांभुडे, निवृत्त प्रादेशिक संचालक, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, राष्ट्रीय सेवा योजना, महाराष्ट्र आणि गोवा केंद्र पुणे, इथून ह्या कार्यक्रमाचं मी संचालन केलेलं आहे. आपल्यामध्ये बरेचसे मान्यवर बसलेले आहेत. प्राध्यापक डॉक्टर पूरण मेश्राम सर, रजिस्ट्रार नागपूर विद्यापीठ, डॉक्टर गोटे सर, प्राध्यापक नागपूर विद्यापीठ, आणि आमचे प्रभाकर साहेब, बहुतेक कलावंत, नाटककार आणि असे मान्यवर इथे आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. सर्वांचं मी लाल बुद्धा टीव्ही तर्फे धन्यवाद करतो, शुक्रगुजार करतो आणि सर्वांसाठी कुशल आणि मंगल कामना करतो. परत मी सर्वांना एक आग्रहाची विनंती करतो की जे काही 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे विधानसभेचं, त्यासाठी सुशिक्षित, निष्पक्ष आणि एक बेस्ट कॅरेक्टर असणारा, स्वच्छ चरित्र असणाऱ्या व्यक्तीला आपण मतदान करावं आणि प्रत्येकाने मतदान करावं अशी मी सर्वांना विनंती करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. जय भीम.